मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय बरं नवीन बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील पडतोय का? थांबा तर मग. आज आपण बनवतोय चॉकलेट पॅनकेक आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. अगदीच 5 ते 10 मिनिटांमध्ये. अगदी सोपी कृती आहे आणि ती देखील अगदी सविस्तर इथे मी सांगितली आहे. अगदी परफेक्ट असं मेजरमेंट दिलं आहे, जेणेकरून तुम्ही जर पहिल्यांदा जरी हे पॅनकेक बनवत असाल तरी देखील अजिबात बिघडणार नाहीत. तर त्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एक वाटी सेट करून घेतली आणि याच वाटीने इथं आपल्याला अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि त्यानंतर अर्धी वाटी इतका मैदा मी यामध्ये घातला आहे. तुम्हाला जर यामध्ये मैदा घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये संपूर्णपणे म्हणजे 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ जे आहे ते वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे इतकी मिल्क पावडर घालायची आहे, अर्धा चमचा इतकी बेकिंग पावडर आणि अगदीच पाव चमचा इतका खाण्याचा सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आणि पुन्हा यामध्ये मी अर्धा किंवा अर्धी ते पाऊण वाटी इतकी पिठी साखर यामध्ये घातली. हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. चाळून घ्यायचं जेणेकरून आपले केक जे आहेत पॅनकेक ते अगदी मस्त छान त्याला जाळी सुटते, अगदी हलके तयार होतात. तर इथे बघा हे सगळं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. तुम्हाला जर टिफिनसाठी बनवायचे असेल तर तुम्ही आदल्या रात्री हे असं प्रीमिक्स जे आहे ते बनवून ठेवू शकता. चिमूटभर असं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी घालते तो म्हणजे व्हॅनिला इसेन्स. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूड देखील यामध्ये घालू शकता. त्याचा देखील फ्लेवर या केकनं खूप छान असा येतो. त्यानंतर इथे घेतलं आहे रूम टेम्परेचरवरचं दूध. 1 वाटी इतकं घेतलं आहे आणि अगदीच आपल्याला हवं तितकंच घालायचं आहे. थोडं करून मी यामध्ये दूध जे आहे ते ॲड करते आहे. व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आणि याचं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं. थोडंसं सैलसरच बॅटर हे आपल्याला हवं आहे. तर इथे बघा परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली. त्यानंतर लगेच एक तवा मी गॅसवरती अगदी लो गॅसवरती याला मी गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती लोच असायला हवी आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे बॅटर जे आहे ते आपल्याला या तव्यावरती घालायचं आहे. पसरवायची वगैरे अजिबात गरज नाही. एक 10 ते 15 सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता या पॅनकेकला छान असे बबल्स येत आहेत. त्यानंतर अगदीच हलक्या हाताने आपल्याला हा पॅनकेक जो आहे तो अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे. आणि इथं हा पॅनकेक तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा रंग याला आला आहे. अगदीच परफेक्ट असा हा पॅनकेक इथं आपला तयार झाला आहे. आणि याच पद्धतीने मी बाकीचे उरलेले पॅनकेक्स जे आहे ते देखील बनवून घेते. तर सगळे पॅनकेक इथं मी बनवून घेतलेत. तुम्ही पाहू शकताय अगदी परफेक्ट असे हे पॅनकेक जे आहेत ते तयार झालेत. आणि त्यानंतर आता मी यावरती इथं मी चॉकलेट जे आहे ते फक्त मेल्ट करून घेतलं. यामध्ये अजिबात काहीच घातलेलं नाही. थोडंसं दूध जे आहे ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अशा पद्धतीने हा पॅनकेक जो आहे तो इथं आपला तयार झाला आहे. चला तर मग पॅनकेकची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा.